आवाज मानदेशाचा। 30 मे पासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा देणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला मुख्यमंत्र्यांचा शिष्टमंडळ पोहोचलंय। जरांगेंनी केलेल्या भेटीच्या आव्हानानंतर भाजप आमदार प्रसाद लाड अंतरवाली सराटीत पोहोचले। या भेटीवर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। प्रसाद लाड साहेब तिथे पोहोचलेत मला असं वाटतं, आणि कायमस्वरूपी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही शिंदे साहेबांनी निर्णय घेतले, त्याच्यानंतर देवेंद्रजींनी निर्णय घेतले, हे समाजाच्या हिताचेच निर्णय सरकार म्हणून, महायुती सरकार म्हणून आम्ही घेतलेले आहेत। परंतु हे सगळं करत असताना ओबीसीच्या देखील कुठच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही ही दक्षता महाराष्ट्र सरकारने घेतलेली आहे। महत्त्वाची भूमिका आहे की अजून काही त्याच्यामध्ये जर त्रुटी शिल्लक राहिल्या असतील तर त्या समितीचे अध्यक्ष हे विखे पाटील साहेब आहेत, आणि विखे पाटील साहेबांच्या समितीत मी देखील आहे। त्याच्यामुळे अजून काही जर त्रुटी शिल्लक राहिल्या असतील किंवा कुठं अन्याय होतोय असं मनोज जरांगे पाटलांना जर वाटत असेल तर त्या संदर्भामध्ये आज प्रसाद लाड चर्चा करतील, मुख्यमंत्री महोदयांशी, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलतील आणि त्याच्यातनं मार्ग निघेल। पण आंदोलन करू नये हीच भूमिका आहे ना तुमची? तर आंदोलन करू नये आणि आंदोलन करण्याची परत वेळ येऊ नये ही आमची भूमिका आहे। कारण या सगळ्या प्रोसेसमध्ये गेले 2-3 वर्ष मी स्वतः आहे। मी अनेक वेळा मनोज जरांगे पाटलांना भेटलेलो आहे, अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की मराठा समाजावर अन्याय होणार नाही ही सरकारची भूमिका 100% होती आहे आणि भविष्यामध्ये देखील राहणार आहे। परंतु हे सगळं करत असताना आंदोलनामागच्या पार्श्वभूमीच्या काही गोष्टी आहेत त्या ऐकण्यासाठीच आज प्रसाद लाड आलेले आहेत, ते ऐकून घेतील। त्यांची सातत्याने भूमिका आहे की राज्य सरकारच माझ्यावर ही वेळ आणते म्हणून मला हे आंदोलन आणि नाही, काही गोष्टींना मला असं वाटतं की कायदेशीर आणि तांत्रिक उशीर होत असतो। सातारा गॅजेट असेल, पुणा गॅजेट असेल, या संदर्भातली त्यांची जी काही चर्चा आहे ती चर्चा करत असताना शिवेंद्रराजे भोसले देखील आमच्या समवेत त्या समितीमध्ये होते, आणि त्याच्यानंतर प्रामाणिकपणानं समितीनं देखील आणि सरकारनं देखील हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। कालच तुम्हाला आठवत असेल की कालच 150 कोटी रुपये हे महामंडळाला देखील देण्याचा निर्णय हा महाराष्ट्राच्या महायुती सरकारनं घेतलेला आहे। त्याच्यामुळं ज्या ज्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी लागते त्या ठिकाणी सरकार घेतं। प्रसाद लाड असं म्हणाले तिथे जाऊन की जर मागण्या त्यांच्या मान्य झाल्या नाही तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन। प्रसाद लाड साहेब हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत। ते शिष्टमंडळ म्हणून येत असताना काहीतरी मुख्यमंत्र्यांशी नक्की बोलून आले असतील, त्याच्यामुळे त्यांनी जे काही वक्तव्य वैयक्तिक त्यांच्या बाबतीतलं केलेलं आहे त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही, त्याच्यावर ते काही योग्य निर्णय घेतील। या सगळ्यामध्ये असं आहे की तुमच्यावरती पण आरोप झाला, आणि तो आरोप असा होता की तुम्ही भेटल्यानंतर मनोज जरांगे पाटील काही दिवसानंतर आंदोलन करतात। बघा, मला भेटल्यानंतर मनोज जरांगेने जर आंदोलन थांबवलं असतं किंवा सुरू झालं असतं तर मागच्या 3.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या पत्रकारांपेक्षा छत्रपती संभाजीनगरच्या पत्रकारांना जास्त अनुभव आला असता। त्याच्यामुळे अनेक वेळा मी त्यांना भेटलो, अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा केली। पण परवा जेव्हा मी त्यांना भेटायला आलो, मी असं काय लपून छपून भेटायचं असतो तर पूर्वी जसं लपून छपून त्यांना भेटायला जायचो तसं गेलो असतो। मी डायरेक्ट माझ्या संरक्षणाचा कॉन्वॉय घेऊन मी त्यांच्या दारामध्ये गेलो, त्यांच्याशी चर्चा केली। त्यांनी माझा सत्कार करत असताना व्हिडिओ व्हायरल झाला, मी बसलेला असताना त्यांच्याबरोबर चहा पित असतानाचे फोटो आले। त्याच्यामुळे जगजाहीर मी तिथे गेलेलो होतो, आणि मनोज जरांगेंनी मी सांगून ऐकावं एवढं ते काही छोटं नेतृत्व नाही आहे। ते मराठा समाजाचं नेतृत्व करतात, त्यांच्याबरोबर लोक आहेत, आणि मी जाऊन तिथं त्यांना सांगून ते आंदोलन करणार, मी आंदोलन थांबवणार अशी काही परिस्थिती नाही आहे। त्यांना लाखो मराठा समाजातले युवक जे आहेत हे नेता मानतात, त्याच्यामुळे त्यांची भूमिका वेगळी आहे। त्यांची भूमिका जेव्हा वेगळी असते तेव्हा समजवण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। परंतु तुम्ही कोणाचं ऐकताय ह्याच्यावर देखील मला असं वाटतं की काही थोडंफार अवलंबून असतं। गुणरत्न सदावर्तींनी सांगितलं की मी तिथं गेलो आणि आंदोलनाला सुरुवात झाली, त्याच्यावर तुम्ही सगळ्यांनी ब्रेकिंग बनवली आणि मी तसं करू शकतो अशा पद्धतीच्या भूमिका निर्माण झाल्या। आता हे बोलण्याच्या पलीकडचं आहे। म्हणजे हे जर मला असं वाटतं की युबीटीच्या कुठल्या नेत्यांना बोललं असतं किंवा स्वतः भाजपाचे कोण नेते बोलले असते मी समजू शकलो असतो। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।